हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या. काय म्हणताय? बाळंतीण झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. आज आपण बाळंतिणीच्या आयुष्यातले पहिले 2 दिवसाचा डाएट बेसिकली डिस्कस करणार आहे. आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे की सी सेक्शन किंवा सिझॅरियन झाल्यानंतर बाळंतिणीचा डाएट आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर बाळंतिणीच्या पहिल्या 2 दिवसाच्या डाएटमध्ये आपण काय काय देऊ शकतो आणि ट्रेडिशनल रेसिपीज. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, ओव्याची पंजिरी. जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सेम दिवशी, जर तुमची सी सेक्शन असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, ज्याच्यात थोडंसं डिंक तुपात भाजायचं असतं आणि मग त्याच्यात पाण्याची फोडणी देऊन त्याच्यात ओवा टाकायचा असतो आणि त्याला गूळ टाकून उकळून किंचित सुंठ तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आणि ही जी पंजिरी आहे ती तुम्हाला प्यायला द्यायची. थोडीशी पंजाबी, थोडीशी गुजराती, थोडंसं महाराष्ट्रीयन असं कॉम्बिनेशन या पर्टिक्युलर पंजिरीमध्ये आहे. हे जर नवीन याच्या डाएटमध्ये असेल तर याने तिला कॉन्स्टिपेशन होत नाही, याने तिला रिकव्हरीला मदत होते, याने तिला दूध खूप छान येतं आणि ब्लिडिंग खूप छान रिलीज होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही सगळं काही खाऊ शकता, तेव्हा स्पेशली डिलिव्हरीच्या पहिल्या 2 दिवसात प्लीज रिलिजन आणि कल्चरमध्ये आणू नका की नाही आमच्याकडे आम्ही चपाती देतच नाही, आमच्याकडे आम्ही भात देतच नाही, आमच्याकडे आम्ही फक्त कुचकरलेली भाकरी आणि भाजी देतो. अशी कोणतीही गोष्ट करायची नाही. मी माझ्या हॉस्पिटल शिफ्टमध्ये कित्येकही केसेस असे बघितलेले आहेत की छाती खूप जास्त भरली आहे, छाती कडकच झाली आहे, दूध तिला खूपच जास्त आहे आणि घरच्यांना विचारलं की तुम्ही बाळंतिणीला काय खायला देताय, तर घरचे म्हणतील आम्ही ओवा देतोय, आम्ही मेथ्या देतोय, आम्ही बाजरीची भाकरी देतोय. म्हणजे जिला दूध खूप आहे, जर तुम्ही तिला अजून दूध वाढवणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी दिल्या तर विचार करत तिला त्या गोष्टीचा किती त्रास होणार आहे. म्हणून एक बाळंतिणीच्या जर तिला सीझर असेल तर तिला पहिल्या दिवशी आयडियली 6-7 तासानंतर फक्त पाणी देणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगते की तुम्ही तिला 1 कप चहा किंवा 1 कप कॉफी देऊ शकता. त्याच्या काही तासानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्ही चहा किंवा कॉफी बरोबर 2 बिस्किटं तुम्ही बाळंतिणीला देऊ शकता. या सगळ्या गोष्टी जर बाळंतिणीला पचल्या तर मग डॉक्टर तुम्हाला दुसरा विषय सांगतील की तुम्ही तिला ज्यूस आणि सॉफ्ट डाएट असं देऊ शकता. इथे तुम्ही काय काय देऊ शकता, अगदी संत्र्याचं सरबत, नारळ पाणी, सूप, गाजरचं सूप देऊ शकता, शेवग्याच्या शेंगेचं सूप देऊ शकता, तुम्ही तिला स्वीट कॉर्नचं सूप देऊ शकता, तुम्ही तिला मिक्स व्हेज सूप देऊ शकता, तुम्ही तिला मटन सूप किंवा चिकन सूप देऊ शकता. याने तिची रिकव्हरी अतिशय पटकन होते. आणि त्याच्यानंतर सीझननंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पातळ खिचडी, पेज ह्या गोष्टी चालू होतात. आणि नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्याच दिवशी संध्याकाळी तुमचं चपाती, भाजी, वरण, भात, आंबट गोड डाळ, गुजराती डाळ, कढी, दही भात, भाकरी, पालेभाजी या सगळ्या गोष्टी चालू होतात. पहिल्या 2 दिवसात कच्ची पपई, तयार पपई खाल्ल्याने तुमचं दूध वाढवायला खूप जास्त मदत होते. पहिल्या 2 दिवसात मसूर डाळीचं सूप किंवा मसूर डाळीची भाजी किंवा अख्खा मसूर ह्या गोष्टी दिल्याने पण दूध वाढायला मदत होते. पहिल्या 2 दिवसात पिलं जाणारं हाय प्रोटीन म्हणजे चिकन, मटन, अंड, त्याच्याचबरोबर जर कोणी व्हेजिटेरियन फॉलो करत असेल तर पनीर, दही, ताक ह्याच्यामुळे तुमची रिकव्हरी अतिशय पटकन होते आणि दुधाची क्वालिटी पण सुधारते. त्यामुळे बाळंतिणीच्या पहिल्या 2 दिवसाचा आहार हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच प्लॅन झाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळंतिणीने ना पहिले 2 दिवस फक्त आरामच केला पाहिजे आणि डाएटमध्ये फक्त प्यायच्या गोष्टी पिल्या पाहिजे म्हणजे तिला पातळ दूध येतं, हे कम्प्लीट मिथ आहे. जर बाळंतिणीला तुम्ही आत्ताच्या घडीला प्रॉपर डाएट आणि न्यूट्रिशन दिलं नाही तर बाळंतिणीला पुढे जे दूध येणार आहे ते कॉम्प्रोमाइज होतं, त्या दुधाची क्वालिटी चांगली राहत नाही, त्यामुळे बाळंतीण व्यवस्थित दूध प्रोड्यूस करत नाही आणि आपण उद्या उठून बाळंतिणीलाच म्हणतो की काय मग तुला दूधच चांगलं आलं नाही, मग काय करायचं, आणि मग ते खूप ब्लेम सिच्युएशन होऊन जाते. म्हणून याची तुम्हाला काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं. बाळंतिणीच्या पहिल्या 2 दिवसाच्या आहारात पालेभाजी असणं अतिशय महत्त्वाचं, फ्रूट्स असणं अतिशय महत्त्वाचं. स्पेशली व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स म्हणजे संत्र, मोसंबी, चेरीज, बेरीज, किवी, पेरू ह्या गोष्टींनी तिच्या दुधाला खूप जास्त बूस्टिंग मिळतं आणि ह्याचा तिला खूप जास्त मदत होणार आहे. म्हणून तुम्हाला पहिल्या 2 दिवसातच फळं, सॅलड्स, फळभाज्या हे इंट्रोड्यूस करणं खूप जास्त महत्त्वाचं. पहिल्या 2 दिवसात काय कंपल्सरी खाऊ नये, डॉक्टरनी जे तुम्हाला खायला नाही सांगितलंय ते उगीच स्टंट मारून खाऊ नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणतीही आंबट गोष्ट, दही आंबट नसतं पण याच 3 दिवस शिळं दही, 2 दिवस शिळं दही, नुसतं आंबट डूस टोमॅटो, अशा
टू मच आंबट गोष्टी तुम्हाला टाळायच्यात. खूप तिखट फूड तुम्हाला पहिल्या 2-3 दिवसात आयडियली टचच नाही करायचं, कारण खूप तिखट, मसालेदार, चमचमीत, गरम मसाल्यावालं जर तुम्ही असं जेवण बाळंतिणीला दिलं होतं, त्यामुळे बाळंतिणीला ॲसिडिटी होते आणि त्याचा तिला फ्युचरमध्ये त्रास होऊ शकतो. म्हणून बाळंतिणीचा पहिल्या 2 दिवसाचा डाएट अतिशय महत्त्वाचा. पाणी, फळं, भाज्या, चपाती, प्रोटीन पॉईंट ऑफ व्ह्यू, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, नॉनव्हेज सूप्स, या सगळ्या गोष्टी बाळंतिणीला नक्की द्या. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. जर तुम्हाला गर्भसंस्कार आणि लेबर प्रिपरेशनमध्ये आमची मदत पाहिजे असेल किंवा माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन www.myduja.com. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय.